मी हाय म्हणून टिकले, दुसरी कोण असती तर कधीच पळून गेली असती. असा डायलॉग आपल्या आया, मावश्या, काक्या, माम्या सगळ्यांना आपण मारताना ऐकलंय. इतकंच काय, मलाही काही काळ लग्नानंतर असंच वाटायचं. पण थोडंसं प्रगल्भ विचार केल्यास एक गोष्ट नक्की लक्षात येईल बघा, की आपल्या जागी अजून कोणीतरी असूच शकत नाही. ती जागा आपल्यासाठीच बनलेली असते. आणि समजा असतंच तर आहे ते निभावून कदाचित सेम डायलॉग मारला असता. मुळातच स्त्रीला मल्टीटास्किंग करता येते. ती सक्षम असते, ती सहनशीलही असते, म्हणून ती पेलून नेते सर्व काही. बापाच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला मोठं करणारी आई आपण पाहिली आहे. त्याच आईला तिच्या संसारात हातभार लावणारी आजीही पाहिली आहे. आणि आपल्या आईला काळजी नको म्हणून कितीतरी प्रसंग निभावणाऱ्या आपणही स्ट्रॉंग आहोतच ना. आणि आपल्यानंतर आपली लेकही तितकीच खंबीर असेल याची खात्री आहे मला. विषय आहे प्रत्येकाच्या वेगळेपणाचा आणि स्वाभिमानाचा. कुणीच कोणाला कमी समजू नये. आपण वेगळ्या आहोत, पण आपण स्त्रिया आहोत ना. तुमच्या घरी हा डायलॉग कुणी मारला आहे का? आणि तो मारणारी व्यक्ती किती स्ट्रॉंग आणि खास आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजसुद्धा फॉलो करा. बाय बाय.